सादर नमन एवं ऑनलाइन माध्यम से जुड़े हुए हमारे सभी आत्मीय परिजन, भाइयों एवं बहनों, आप सभी को मेरा सादर नमन, विनम्र अभिवादन। साइंस एंड स्पिरिचुअलिटी फोरम के इस नए संस्करण में आप सभी आत्मीय स्वजनों का हार्दिक स्वागत, अभिनंदन है। साइंस एंड स्पिरिचुअलिटी फोरम के माध्यम से हम विगत कई वर्षों से समय समय पर विभिन्न सेमिनार, वर्कशॉप का आयोजन करते आ रहे हैं, जिसकी मुख्य संकल्पना कई वर्षों पूर्व हमारे ऋषि मनीषियों ने की थी। आने वाले समय में विज्ञान एवं अध्यात्म को एक धरातल पर आना ही होगा, वरन आना ही नहीं होगा, वरन एक दूसरे का पूरक बनना होगा। तभी पूरी विश्व वसुधा सुखी, समुन्नत, खुशहाल हो सकती है। किसी भी के एकांगी विकास, वर्चस्व से संपूर्ण मानव जाति में व्याप्त पीड़ा पतन का निराकरण, समाज में छाई अज्ञानता, अभाव व अशक्ति का निवारण संभव नहीं होगा। जहां प्राचीन काल में, सतयुग काल में अध्यात्म का मानवीय मूल्यों का परचम लहराया करता था, जिसे परहित सही सरिस धर्म नहीं भाई, पर पीड़ा सम नहीं अधमाई को जीवन का मूल मंत्र माना जाता था। कालांतर में आडंबरों, पाखंडियों के कब्जे में चले जाने से अध्यात्म तत्वों के प्रति जनमानस में अरुचि, घृणा, तिरस्कार का भाव प्रबल हो गया। वहीं वर्तमान युग में वैज्ञानिक प्रगति ने सुख सुविधा के इतने सारे सरंजाम प्रस्तुत कर दिए कि कभी यह लगता है कि स्वर्ग के देवता भी कहीं मानव समाज के इन साधन सुविधाओं के सामने अपने को बौना न समझने लगे। लेकिन मनुष्य का दुर्भाग्य है कि इतनी साधन सुविधा संपन्नता होने के बावजूद भी, इतने अंबार लग जाने के बाद भी, आज पूर्व काल की तुलना में अधिक असहाय, अधिक भीरू, अधिक बेचैन इतना है कि संपूर्ण मानव सभ्यता को मौत के कागार पर ला खड़ा किया है। आप हम आज हम दो राह पर खड़े हैं। एक वह रास्ता जहां से न केवल पतन ही पतन, द्वेष, ईर्ष्या, लोलुपता, दंभ, अपने को श्रेष्ठ सिद्ध करने की अंधी दौड़, और दूसरा विज्ञान की उपलब्धियों को अध्यात्म के सिद्धांतों के साथ मिलाकर समूची मानव जाति, संपूर्ण सृष्टि के लिए प्रस्तुत करना, अर्थात भविष्य का धर्म, वैज्ञानिक अध्यात्मवाद का धर्म। वैज्ञानिक अध्यात्मवाद के संबंध में बहुत सारे मनीषियों ने, संतों ने, विद्वानों ने समय समय पर अपने विचार रखे हैं। वर्तमान समय में पंडित श्री राम शर्मा आचार्य जी ने स्वयं के जीवन को प्रयोगशाला बनाकर समस्त सिद्धांतों को परखकर हम सबके सम्मुख विभिन्न साहित्यों में परोस दिया है। मनुष्य में देवत्व का उदय और धरती के स्वर्ग के अवतरण की सुखद भवितव्यता का घोष किया है। इन्हीं वैज्ञानिक अध्यात्मवाद के सिद्धांतों को हम जनमानस तक पहुंचाने के लिए इस उद्बोधन श्रृंखला को पुनः नए कलेवर में आरंभ कर रहे हैं। मैं आज के लिए उद्बोधन के लिए मैं आमंत्रित करने के पूर्व हम सबके लिए बड़ा ही सुखद अवसर और गौरव का क्षण है कि आज के इस उद्बोधन में, जिसका विषय है डॉक्टर यस्टरडे, टुडे एंड टुमारो, डॉक्टर कल, आज और कल, इस विषय पर अपने विचार साझा करने के लिए, मार्गदर्शन करने के लिए हमारे बीच नागपुर के सुप्रतिष्ठित, अंतर्राष्ट्रीय ख्याति प्राप्त, विभिन्न रिसर्च एवं शैक्षणिक संस्थानों से जुड़े हुए वैज्ञानिक अध्यात्मवाद के संवाहक श्रीमान डॉक्टर उदय बोधनकर जी उपस्थित हैं। हम आपका अखिल विश्व गायत्री परिवार की ओर से साइंस एंड स्पिरिचुअलिटी फोरम में हार्दिक स्वागत करते हैं। यूं तो सर आपका परिचय दे पाना हमारे लिए संभव नहीं, फिर भी इस संवाद कार्यक्रम में जुड़े सभी परिजनों तक आपका संक्षिप्त परिचय देने के लिए मैं सादर आमंत्रित करता हूं डॉक्टर कल्पना जायसवाल दीदी को कि आप डॉक्टर बोधनकर का संक्षिप्त परिचय देकर के कार्यक्रम शुरू करें। धन्यवाद। धन्यवाद भाई साहब। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। सभी को मेरा साधुवाद, सभी को जय गुरुदेव। डॉक्टर उदय बोधनकर जी का परिचय देने के लिए मुझे कहा गया है। परम पूज्य गुरुदेव परम वंदनीय माता जी की सूक्ष्म उपस्थिति में मैं आज यहाँ अपने आप को बहुत गौरवान्वित समझती हूँ कि मुझे सर का परिचय देने का मौका मिला है। इस जूम वेबिनार में आप सभी का स्वागत है। सर, आपका स्वागत है।
यह मेरा परम सौभाग्य है कि मुझे आज मध्य भारत के नागपुर शहर के सुप्रसिद्ध अत्यधिक सम्मानित ऐसे बाल रोग तज्ञ एवं नवजात शिशु विशेषज्ञ डॉक्टर उदय गोविंदराव बोदनकर जी का परिचय देने का सुअवसर मिला है। वैसे तो इन्हें परिचय की कोई जरूरत नहीं है, किंतु कार्यक्रम की श्रृंखला का भाग हेतु मैं इनका अनुभव अनुभव भरा विस्तृत कार्य से आपको परिचित कराना चाहती हूँ। डॉक्टर बोधनकर सर का स्वास्थ्य के प्रति सहानुभूतिपूर्ण दृष्टिकोण और 4 दशकों से ज्यादा का स्वास्थ्य विभाग में सेवा का गहरा अनुभव रहा है। उनके क्वालिफिकेशंस में उन्होंने 1972 बैच में वे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपुर के से एमबीबीएस किया। उसके बाद उन्होंने डीसीएच किया। बाद में उन्होंने एमडी पीडियाट्रिक्स इस विषय में अपना पदव्युत्तर विभाग संभाला है। उसके बाद उन्होंने एमसीपीएस तथा एफआरसीपीसीएच यूके की उच्चतम पदवी हासिल की है। सर को अनेक अवार्ड से नवाजा गया है। अनेक राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित किए जा चुके इन महानुभाव का मैं एक के बाद एक उनके अवार्ड्स का नाम लेती हूँ। सबसे पहले 1999 में FIAP फेलोशिप ऑफ द इंटरनेशनल एकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स से उन्हें सम्मानित किया गया है। 2010 में FNNP फेलोशिप ऑफ द नेशनल नियोनाटोलॉजी फोरम उन्हें सम्मानित किया गया है। 2018 में FRCPCH यूके फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ पीडियाट्रिक्स एंड चाइल्ड हेल्थ के इतना बड़ा अंतर्राष्ट्रीय सम्मान उन्हें मिला है। जनवरी 2025 में उन्हें हैदराबाद के सर्वोच्च नेशनल कॉन्फ्रेंस ऑफ आईएपी में लाइफ टाइम सोशल चैंपियन अवार्ड से सम्मानित किया गया है। 12 अगस्त 2025 को फिर एक बार गर्व का क्षण आया नागपुर वासियों के लिए, जब डॉक्टर बुधनसर सर को CAPIO, BAPIO और कॉमहेड यूके द्वारा संयुक्त रूप से प्रतिष्ठित स्क्रोल ऑफ ऑनर्स का सम्मान मिला, जो कि केन्या के में आयोजित एक अंतर्राष्ट्रीय सम्मेलन के दौरान उन्हें प्रदान किया गया है। फिलहाल सर कॉमहेड यूके के एग्जीक्यूटिव डायरेक्टर हैं, CHP यूके के डेप्यूटी चेयरमैन हैं, साथ ही ASPR असिस्टेंट सेक्रेटरी फॉर प्रिपेयर्डनेस एंड रिस्पॉन्स के अंतर्राष्ट्रीय काउंसिल मेंबर भी हैं। सिडनी यूनिवर्सिटी और ऑफ पीडियाट्रिक्स विभाग में सहायक प्राध्यापक एसोसिएट प्रोफेसर है। ISTP इंटरनेशनल सोसाइटी फॉर टेक्नोलॉजी इन पीडियाट्रिक्स जैसे संस्था के पूर्व अध्यक्ष भी रह चुके हैं सर। RCPCH रॉयल कॉलेज ऑफ पीडियाट्रिक्स एंड चाइल्ड हेल्थ DCH यूके के सक्रिय नोडल ऑफिसर भी है सर। वे सक्रिय अध्यक्ष भी रह चुके हैं इंडियन एसोसिएशन ऑफ पीडियाट्रिक्स के। भारतीय सरकार के एडवाइजरी काउंसिल के पूर्व सदस्य भी रह चुके हैं सर। सेवा को अपना जीवन उद्देश्य बनाते हुए सर ने अपने वैश्विक पहचान बनाई है तथा नेतृत्व में अनेक अच्छे अच्छे कार्य किए हैं। उनका कार्यक्षेत्र भारत की सीमाओं से कई आगे बढ़ा है। उन्होंने GMC नागपुर और IGMC नागपुर में पीडियाट्रिक्स विभाग में प्रोफेसर के रूप में कई वर्षों तक भावी चिकित्सकों को मार्गदर्शन दिया है। उन्होंने WHO, यूनिसेफ जैसी बड़ी एवं अंतर्राष्ट्रीय संस्थाओं तथा भारत सरकार के स्वास्थ्य मंत्रालय के साथ मिलकर अनेक स्वास्थ्य से योजनाओं का नेतृत्व किया है, जिसका असर एशिया, अफ्रीका और यूरोप जैसे देशों तक पहुंचा है। वे अनेक उपलब्धियों और सम्मान FRCPCHU के प्राप्त करने वाले केंद्रीय भारत के पहले बाल रोग विशेषज्ञ हैं। उन्होंने अनेक नेशनल और इंटरनेशनल पब्लिकेशंस किए हैं और वो इंटरनेशनल पब्लिकेशंस के एडिटर भी है। उनके कुछ अन्य उपलब्धियों में उन्हें आउटस्टैंडिंग पीडियाट्रिशियन ऑफ एशिया चाइना में जो मिला है वो भी एक प्राप्त हुआ है। आउटस्टैंडिंग यंग पर्सन ऑफ इंडिया, जबकि सर अभी भी यंग ही है हमारे से। JCI इंडिया, JCI UCI USA ऐसे अनेक अनुभवों से धनी सौम्य स्वभाव वाले हसमुख डॉक्टर बोधनकर जी को गायत्री परिवार से जुड़े हुए भी हैं और वे 40 वर्षों पूर्व परम पूज्य गुरुदेव के श्रीमान परम पूज्य गुरुदेव श्रीमान शर्मा आचार्य जी के साथ शांति कुंज में उन्होंने भोजन भी किया है, जब वे अपने ससुर कैबिनेट मिनिस्टर लेट श्री VP साठे जी के साथ शांति कुंज में दर्शनार्थ गए हुए थे। ऐसे महान अनुभूति हमारे बीच आज बैठे हैं और इनका विषय का व्याख्यान
तो काफी लंबा है। एक मैं विशेष बात कहना चाहूंगी, 2009 में सर को एक तरह से पुनर्जीवन ही मिला है। सर ने 9 से 10 कार्डियक अरेस्ट को झेला है। उसके बाद वेंटिलेटर पर सर थे, उसके बाद सर कोमा से बाहर आए। सर, आपका इस पुनर्जीवन में जीवन में बहुत स्वागत है। मुझे लगता है सभी बहुत बड़े अध्यात्म सर रह चुके हैं, आध्यात्मिक शक्ति सर के साथ हमेशा काम करती है। इस पुनर्जीवन सर को जब मिला है तो सर ने एक पुस्तक प्रकाशित की है जिसका नाम है अंधेरे से उजाले तक, जिसका हमारे फिल्म अभिनेता अमिताभ जी ने उसका उद्घाटन किया था। ऐसे बहुत परम वंदनीय और बड़े व्याख्यानकर्ता बहुत सारे अनेक जगह सर ने ओरेशन भी दिए हुए हैं, जैसे कि डॉक्टर उदानी ओरेशन, काफी सारे ओरेशन सर ने दिए हुए हैं। तो ऐसे महान व्याख्यानकर्ता, और मैं जिन्हें पर्सनली भी जानती हूँ, सर ने मुझे अनेक जगह गाइड किया। मैंने सर के हॉस्पिटल में काम किया। सर ने मुझे बाल रोग का बहुत बहुत ज्ञान दिया है, और मुझे प्रैक्टिकल अनुभव सर से ही मिला है। तो ऐसे महान व्यक्ति का और ऐसे सुमधुर वक्ता जो है डॉक्टर परम पूज्य बोधनकर सर का मैं स्वागत करती हूँ, उन्हें आमंत्रित करती हूँ कि आज का व्याख्यान शुरू करें। उनका विषय है डॉक्टर आज, कल और आज। ऐसा इस विषय के लिए मैं आमंत्रित किया। धन्यवाद सर। आइए सर। नहीं 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 ब्रिटेन की महारानी द्वारा भी सम्मानित है। नहीं नहीं वो ठीक है। जय गायत्री माता दी की जय हो, और वंदे वेद माता करके मैं प्रणाम करता हूँ सभी जो जुड़े हैं। यहाँ पर जो मेरे मित्र है आशीष श्रीवास्तव सर, बड़े भाई है डॉक्टर कल्पना जायसवाल है, रिस्पेक्टेड टीचर है शेगावकर है, और मैं सबको वंदन करता हूँ कि आई एम रियली फॉर्चुनेट कि मैं आपके जो परम पूज्य पंडित श्रीराम शर्मा आचार्य जी को पर्सनली मिल सका। 82 में मेरी शादी हुई, 81 में। तब मेरे फादर इन लॉ श्री वसंत थाटे, यू नो, ही वाज आईएनबी मिनिस्टर, बाद में केमिकल फर्टी मिनिस्टर हुए। तब उन्होंने, हम जब हरिद्वार में गए थे आईडीपीएल का प्लान देखने, तब उन्होंने बोला डॉक्टर अपने को एक आश्रम में जाना है, शांति कुंज। मतलब काय का, चल बोले तेरे को दिखाता हूँ हाउ योर मेडिसिन एंड स्पिरिचुअलिटी बोथ कैन वर्क टुगेदर फॉर द वेलफेयर ऑफ ह्यूमन। तो मैं गया, पंडित जी ने हमको रिसीव किया। तब माता जी भगवती देवी वो भी थी, उन्होंने हमको बिठाया, घर में खाना खिलाया, बाद में पूरा राउंड लिया मैंने वहाँ। तब मैंने वो, अभी भी याद है, 40 साल हो गया, एक चेम्बर था कांच का, उसके अंदर, वो कांच के चेम्बर के अंदर एक आदमी को सुलाया था, उसको फिर ईसीजी ईईजी सब लगाए थे कि भाई ओंकार का उच्चार कर रहा था। तो उन्होंने पंडित जी उन्होंने मेरे को वही बताया कि भाई देखो, यदि आप ओम ओंकार करेंगे तो कैसा इफेक्ट ब्रेन पे होता है, हार्ट पे होता है। तो तब 40 साल पहले उन्होंने जो दीक्षा दी परम पूज्य पंडित जी ने, वो आज भी मेरे को याद है, और वी आर ट्राइंग टू फॉलो दैट सेम थिंग। तो ज्यादा नहीं कहूँगा, सबका धन्यवाद देता हूँ। वैसे ही आज के आपके जो गुरुदेव हैं पंडित जी डॉक्टर प्रणब पांड्या सर, वो 82 में उनके दामाद थे, उनको भी इंट्रोड्यूस किया, बोले डॉक्टर बोधनकर, ये डॉक्टर प्रणब पांड्या मेरे दामाद है, ही वाज एमडी मेडिसिन। तब प्रणब पांड्या सर जस्ट आई थिंक 82 में ही जस्ट एंटर्ड दैट कैंपस, एंड नाउ आई थिंक ही इज द होल सोल ऑफ दिस। उनको प्रणाम करता हूँ। प्रणब पांड्या सर, मेरा प्रणाम लीजिए। अब आपको अद्बोधन करता हूँ, ज्यादा टाइम नहीं लूंगा। आज का विषय जो मेरे को मेरे मित्र भिड़वे जो मेरे साथ मोता में थे, वो श्रीवास्तव सर, कल्पना, इन्होंने दिया है कि डॉक्टर ऑफ मेडिसिन जो है उसमें उन्होंने विषय दिया है। नाउ साइंस एंड प्योरिटी फोरम जो आपने ऑर्गेनाइज किया, उनके सभी सभासद को धन्यवाद देता हूँ, आदरणीय प्रणाम करता हूँ कि आपने जो विषय लिया आज, वो है डॉक्टर यस्टरडे एंड कल का डॉक्टर आज क्या है और टुमारो क्या होना, आज कल और इसका पिक्चर भी आया था, पिक्चर भी आजकल और टुमारो। तो ज्यादा टाइम नहीं लूंगा। नेक्स्ट स्लाइड। तो मैं सोचता हूँ कि बिफोर गोइंग, बहुत मेनी ऑफ द पीपल हु आर नॉट इवन मेंबर ऑफ द मोस्ट एस्टीम ऑर्गेनाइजेशन गायत्री परिवार, वो भी जुड़े हैं। तो मैंने, मेरा जो उद्बोधन है वो ये देखो, ये ऑल ओवर गायत्री परिवार को नमन करता हूँ, सब गुरु जी को नमन करता हूँ। तो ये जो लोग जुड़े, बहुत से लोग हमारे डॉक्टर नर्सेज सब जुड़े, तो उनको संक्षिप्त में गायत्री परिवार क्या है, बिकॉज आई नो, बिकॉज आई वाज एसोसिएटेड विद इन मोर देन 40 ईयर। डॉक्टर विनय हजारे, मिसेस हजारे, उन्होंने भी मेरे को इसमें ये किया था। मैं 2 बार इनके साथ मीटिंग में गया था, और यहाँ पर बड़ी कॉन्फ्रेंस हुई थी, तब कल्पना जी थी।
तो गायत्री परिवार के लिए दो शब्द बोलना चाहता हूँ. You all know that it is the largest spiritual cultural movement which is founded on the principles of Vedic wisdom, which is very important, character building, which is one point nowadays very rare, and social transformation. You all the delegate, you should know it is not a sector or religion. It is a thoughtful revolution. It is a thoughtful revolution which is called as Vichar Kanti Abhiyan. I think if I'm right, you can correct me. Aiming to define human personality and society through spirituality in daily life. I think आजकल आप देखें कि कितने नेगेटिव न्यूज आती है, खून आते हैं, खराब आते हैं, सुइसाइड करते हैं. 3 लड़कियों ने सिर्फ मोबाइल देख के सुइसाइड किया. यू नो, इट वाज ए शॉक टू मी एज ए पेडियाट्रिशियन. So if they would have resorted to some of the your meditation, which is thought given by Gayatri, but I think they would not have taken that extreme step they have taken. All three daughters. The founder, as you all know, that I was really fortunate to have personal blessing from Pandit Sriram Sharma Acharya in 1982. At the same time, Mata Bhagwati Devi Sharma was also there. She regarded as a spiritual mother of the movement. And Adarniya Pandit Sharma ji ko main saint, freedom fighter and philosopher who combined spirituality with scientific thinking. Headquarter, you all know, it is शांति कुंज. मैं सबको ये करता हूँ कि आप जब भी हरिद्वार में जाएंगे तो शांति कुंज जाना. मैं 40 साल के बाद 2 बार गया था वहाँ. जब शर्मा आदरणीय पंडित जी एक बार थे, बाद में मेरे को प्रणव पांड्या सर मिले. नेक्स्ट. So when I was going through what is the core philosophy for those who are not the members of your parivar, they are all join here. You should know that Gayatri Parivar follows scientific spirituality. It is combined with meditation, psychology, ethics, and I think this is very important take-home message. Nowhere in the world you can see science and spirituality together, which I can follow only in Gayatri Parivar. And there are 3 pillars which have been described: Upasana, Sadhana, Aradhana. Upasana, you all know, it is spiritual practices which we आज कल्पना ने ये किया, गायत्री मंत्र, meditation, yagna, self transformation, character building, very important thing, I think. Then service to society, which is seva. Next. After this, I think, coming to main practices which you all doing, Ashish sir kar rahe, Bajwe kar rahe, Gayatri mantra, meditation, Agnihotra, yoga therapy, sanskar ceremonies. I think I will emphasize more on those who are joined here, doctor, nurses, and all those from Commonwealth Association. 16 Vedic sanskar are there. I think you must go through on the website. Addiction removal, very important. Personality development and family counseling and value education. Next. I think I was really surprised. I was knowing because I visited 40 years back. The scientific and social work which you do is commendable. And that time I was seeing how ECG changes and EEG changes happen when you say only Omkar, Om, and meditation. So I think that yoga effect on environment and health, psychosomatic disease studies, I think which you are undertaking is commendable. Now social projects which are there, the commendable. We as a pediatrician, medical professional, we want to compliment de-addiction. You know, this is very important. Nowadays, de-addiction in adult is other thing, but de-addiction in children is mobile, screen timing, mobile, computer, and laptop. So that I think that you must take up as a, I will be there, our society will, the very important, children are becoming hyperactive, ADHD, they are developing, we call it virtual ASD, autism spectrum disorder. Many of the things which are not known previously are coming here. So this women empowerment and youth awakening, like युग निर्माण योजना, which I think आलोक श्रीवास्तव ने बताया कि यहाँ पर बड़ा कैंप हुआ था, 10,000 किलो है रूरल रीजन. नेक्स्ट. So even I was surprised when I went to USA, UK. There was a global presence of Gayatri Parivar. More than 85, 87 countries they are there. There Gayatri Shakti Pit are there. There are Pragna Sansthan are there. Bal Sanskar, which is important. I think there you must take up this de-addiction for skin timing, which is important, and manners and family values you should increase. Youth wing. Now aim, I was really stunned to see the main aim of Gayatri Parivar in this thing is change the individual. मैं जो बोलता कि charity should start at home. आप खुद में change लाओ, बाद में you expect other. Then change in family, then society, then nation and world. In short, spirituality here is practical, rational, and service oriented, and not ritualistic like other alone. I think this is what I would like to
tell about गायत्री परिवार. मैं नमन करता हूँ, वंदन करता हूँ सब परिवार के सदस्य को, और जो वॉलेंटियर्स है उन्होंने जो काम किया उसके लिए मेरे शब्द कम है. Now, coming to science and spirituality, I have divided. One is Gayatri Parivar, second my talk will be science, and third will be doctor of medicine yesterday, today and tomorrow. Now, as Alok ji bole the science and spirituality, which is your main this thing basis of this. So, if you ask me as a doctor, for centuries people felt that science and spirituality they stand on opposite side. मैं जब बचपन में था छोटा बोलते थे ये मत खाओ, ये मत खाओ, ये ठंडा करता है, आयुर्वेद में बोला क्या बोल रहे बोले. इवन मेडिकल में मैं था फर्स्ट ईयर सेकंड ईयर में बोलते थे अब केला खाएंगे तो सर्दी होंगी. मतलब वी वर नेवर थॉट in our allopathy, that was my immature reaction. But when I graduated, I post-graduated, and myself had sinus, then I realized कि सचमुच केला ठंडा होता है. आजकल मैं I employ Ayurveda, homeopathy, everything. I even practice, tell them, though I'm not qualified. Kalpana है मेरे homeopathy सब. So I think this is by your own, when you learn, you become mature. I think you learn that all patches are important and spirituality is very important. Now, science, as a science, we depend on laboratory, we depend on measurement, we depend on proof. Whereas spirituality, what it tells you, tells you about inner experience, it tells you about meaning and consciousness. But modern thinking show there are two ways of understanding the same reality: outer world, one side, and inner world. I think this is what the take-home message for science. What is next? Now, coming to what is science, you all know what is science. Science studies the external universe through observation and experiment. What we do experiment. The main focus of our scientific evidence is matter, body, brain, disease. Cause, we study cause and effect. What is the cause of tuberculosis? What is the effect on this, and what are the drugs? Then we go for evidence-based studies like ये drug दिया तो ये ठीक होता है, ये drug दिया तो नहीं होता. Evidence and reproducibility. Now, for example, if you want to ask me, I will give 3 examples. Antibiotic treats infection, but nowadays we are more using antibiotic. You should not use. For viral infection, we don't use antibiotic. Just simple remedies, dehydration, continued breastfeeding, and something, and paracetamol when fever is there. But widespread use of antibiotic is leading to MDR, multi-drug resistant typhoid, multi-drug resistant TB. Now, we are very difficult to treat even some simple disease like typhoid, because all higher antibiotics were used for common infection like sore throat, tonsillitis, which you are not supposed to use. Secondly, vaccine, you all know. Vaccine prevent the disease because we have got all vaccine, and I must compliment the present government that they have made available almost all the vaccine which are costing 20 to 25,000 rupees to all the newborn right from birth to 1 year. They were otherwise previously they were not affording. We used to give it to only those who can afford, really rich people. So now even at any center, I must tell here all people, even your servant, sweeper, anybody, he can go to any center, PSC, sub PSC, medical, all these like pneumococcal vaccine, pentavalent vaccine, rotavirus disease vaccine, all these are freely available all over India since last 5 to 7 years. I must compliment the present government for this. Now, MRI you show brain activity. Whenever we are in issue, we don't do routinely MRI, but whenever we are in the convulsion, which are not intractable convulsion, which we cannot diagnose by CT, there we MRI. So science answer, how does it work? This is now next. Now we coming to what is spirituality. You all know, I should not tell you. You must. I am going to learn from you, but I have given lecture, so I would like to revise this. Spirituality studies the inner universe. You all know very well, better than me. It studies mind, it studies consciousness, studies purpose and awareness. What is at the focus of science was on other things, observation, laboratory. Focus of spirituality is on meaning of life, which is important. Peace, what you must have peace of mind. Suffering, what you are suffering, how you can reduce suffering by meditation, and happiness, giving happiness to a person even if who is in distress. Also, it focuses on self-awareness and compassion, which compassion is very important. I always teach my student, Kalpana, I say, see, I teach them to have empathetic attitude, not even sympathy or not apathy. Should not have medical. Sympathy means, अरे ये बच्चा है गरीब है तो. Empathy means, if I would have been in that situation, I would expect doctor to treat me freely, give me medicine, and also give me
counseling, everything free of cost. So that is called empathy and compassion. I think that is unfortunately lacking in medical profession nowadays. We were taught when I took admission in 72 in medical. Now we have completed more than uh, uh, 50 years of medical admission. So where that time our teachers were also good and everything. To nowadays, slightly deviation is there. So I think that we need to focus on that. Now there are various methods how you achieve spirituality. You all know very well. I do meditation, I do prayer, I do mindfulness. I not very perfect. Introspection I always do because sometimes I get angry, Then I said, I was supposed to get angry or I should have been quiet. So I should have been quiet. मैं 10 number लिया रहता तो I should not have lost my temper. So this is very important because spirituality answer why does it matter? I think this is take home message here. Here I will like to tell you that when I was in coma, as she told me, in 2009, I will tell you afterward. Next, when now coming to modern medicine realization where they meet. Today, neuroscience and psychology confirm many spiritual observation like spiritual concept, science finding. But if you ask me, meditation calms the mind, reduces cortisol, amalgam activity, which you all know they are very important for remaining happy. Prayers, they give strength, improves coping and resilience. Compassion, as I told you, compassion very important. Compassion, healing, it releases oxytocin and immunity. Positive thought, you all know, if they are there, they will help in neuroplasticity, changes in brain circuit. So here you can see everywhere, whatever spirituality was there, it was connected with science, evidence based. Not that I am talking. I am talking this on the evidence based literature which I have taken. So spirituality, in short, is not to be taken as anti-science. On the contrary, I will request all those who are here on the platform of the water. It is a pre-science observation of inner experience. Here I will just share my experience, which I was all right with 2009 when 5th October is a black day in my life. I was studying as usually I used to work up to 12 minutes, where I get time only after 9 to 10 p.m. WHO, UNICEF, Commonwealth. So suddenly I realized that I was supposed to get facts from America. So my fax machine was not working. So I asked uh, the the fax person. I said, "Where is the connection?" So it is about. So I just took my chair which was there with wheel and I tried to take and I fell down. Only one mistake in life I did, climbing on a chair with wheel and I fell down. I had fracture. Fracture was okay. It was not much. But after fracture, I developed complication of pulmonary embolism after 3 weeks at home. I was declared dead. Dr. Bisne, Dr. Mahorkar, Dr. Meshram, every became. I was on a ventilator. There was no. I was 9 to 10 cardiac arrest. I was declared by 1 a.m. 5th October 2009 that I was declared as nearly dead. But with the blessings of Swamiji, blessings of all of you and all people who were worship, they prayed for me. They all belonging to Hindu, Muslim, Sikh, Buddha, Isai, and Gayatri Parivar. I could see my life after 10 to 15 days of meditation. I could see some signs of life to me. And then I came with physiotherapy. Now I'm standing in front of me. I think this all goes to whatever meditation practice I did. I was in Mahal staying. So that time we used to do Surya Namaskar, Danda Baitaka in Nilsiri Shah. Then I used to stay near Nilsiri school. So I think because of that, I could sustain so much of arrest and also divine power. The doctor told to my wife, "Dekho, my wife is Suniti." They all tell ki, "Suniti, there is no hope. Already your husband has gone. Only miracle and God can save." And here is the example of me that only divine forces they acted and I could come with after 10 cardiac arrests. It is a world record. Nobody survived after 2 cardiac, but I had 10. They declared me nearly dead, but my wife said, "No, continue. Don't send him." They continued doing chest physiotherapy, CPR, then giving me shock, everything they did for 1 hour. They said, "Sorry, we are tired." He said, "Okay, continue." Luckily, they thought of giving one injection, Dr. Morkar, directly into heart. He said, "Uday, we are sure." He gave that injection directly. And then I started having a heartbeat again. And that is a miracle result. So I think I dedicate this to all those people who are here belonging to Gayatri Parivar for their prayer
divine power. Here, I must say that doctor all day agreed ki Uday, you were completely dead. I don't know, only God has saved you. Mean divine power. I think this my own example will be sufficient for all those who doesn't believe in divine power, doesn't believe in spirituality. That definitely there is a third force which is working when we get distressed. So I think that is what I would like to say, and my humble regard to all those who prayed for me. Next. Now, in medical practice, you all know a patient is not only a body, but also mind, fear, hope, and belief. Science treats the disease, spirit and spirituality treat the as I told you. Science treat the disease, spirituality treat the suffering. Example, if you want to give two cancer patient, if you see two cancer patient with same treatment, you can see one who survives with mentally very strong. This is we have seen ourselves, and those one who collapses is psychologically weak. Here I will like to cite an example of my respected teacher in COVID. He was very strong. He was our PT teacher. I would not like to take his name, but he was in Japan. Very good. He got admitted for COVID. He was very strong. He was not having, even score was not much, but he got so much frightened that he was admitted in Chhatrapati Nagar Hospital. His wife called me. I said, okay, I was having COVID, but I went there. I saw him. I told him, sir, don't worry. You are a fighter. You are NCC teacher. थे हमारे आपके body अच्छे. He was so frightened. He was not ready. And you know, the what was result? Within 24 hours, we lost him. I think only because of his fear, because of this thing, he mental teacher, he got BP, he got stroke, he got everything. So I think this is very important thing that one who survives should have mentally strong. Must believe like I believe in destiny. I could come out in spot of 10, but my teacher who was very strong, we lost him very unfortunately. So this is very important take home message. The difference which is there is meaning and acceptance. Acceptance should be there. I tried to calm him down in Satyavinagar. I went with mask, with COVID mask, everything because I don't wanted to have COVID from him. So I from a distance I counsel him, sir, you are great, you are teacher, you and say, but he was so frightened. He said, no, I am going to die. And I was surprised. Next day I got a news that such a strong man died, not because of COVID, but because of its mental illness. Next. So now future direction, which is integrated approach. I must say it is not only medicine, it is not only spirituality, but it will be combined bio, psycho, social, spiritual model, which is going to take shape in the future. And doctor of future should have these three qualities. He should be scientist in treatment, he should be good counselor in behavior, and he should have human in compassion. Compassion is very important. Nowadays, what happened that we are so busy. Every doctor sees more than 50 patient average. So we don't have much time. But what I do, I got my resident, like Kalpana was there. So मैं उनको पहले काउंसिल करो क्या हो गया क्या नहीं बाद में they come to me, I see them fight and then again they हो गया. So counseling is very important, which is unfortunately missing in our profession because of laxity of time or because of laxity of commitment mission. I will say you should have commitment and mission to do the thing. You can do it. Maybe you may to, give slightly 1 hour extra in your practice. This is very important. Next. So now final thought. Yeah, coming to spirituality and medicine. Science without spirituality, it becomes mechanical, as we have seen it. And spirituality without science become blind belief. So we want to balance between both. We don't want to be blind with either science or with spirit. Both, if you combine them, together they can become healing. Science gives power to cure, and spirituality gives wisdom to care. I think this is what take home message I will give to all those who are here, who join here from all over India, and all my students and PG and command member, IP member, Foxy member, that science gives power to cure, remember well, but spirituality gives wisdom to care. This is very important take home message. Next one. I think this is what we are taught. I have given preamble regarding Gayatri Parivar. Those who are not member told about spirituality and medicine, how they are related. Now the last slide on that forum of spirituality.
Subject. Now, the subject I'm coming to, which you have given, doctor, yesterday, what was I experienced yesterday, then today and tomorrow. Kal, aaj aur kal. Medicine is not only a science of the body, but also an art of understanding life. Now, next. Now, if you ask me how was yesterday, we graduated in 76, 72 admission. Along with me, there were many stalwart like Dr. Srikant Jiskar, Dr. Vedpakar Mishra. They are all my batchmates. They are all stalwart. So, earlier days of medical practice, when we were studying in 72 to 76, while handling cases, what we used to depend mainly on history taking, clinical judgment, and experience and limited resources. Limited were so limited. I will quote example of my own sister. My own sister, who unfortunately we lost in 72 when I got admission in medical. Same May, she was admitted with blood vomiting, and my only one sister, we five. She was admitted in medical college Nagpur. So it was blood vomiting, and she was suffering from cirrhosis of liver, portal hypertension. I, I was I was just first BSc and got admission in medical, but I was not admitted completely. I was told that you will get admission in July. It was May. Uh, She was admitted. The doctors were good. They were very expert, but there was lack of infrastructure. She- So she started vomiting. Blood transfusion given. The Stungton tube was taken and tube was inflated so that no bleeding should occur in the stomach. But all these things went on 3 days and we lost my only sister there, where I got disappointed. I was not going to medical college, but they told me, see, your sister is not there, but other sister are there. So that promoted me to go to, and that book is dedicated to my sister, Nirmala Tai. So that time, sorry, had it been, it would have been some other city like Bombay, Delhi, my sister, I would not have lost because of infrastructure. Doctors were good, expert, but there was no this thing to combat portal hypertension because she was operated in Calcutta. Dr. A.K. Basu, world famous, operated. After that, she remained good for 8 years and then she had vomiting suddenly and we lost her. So here I would like to say yesterday was good clinical judgment history, but resources very limited in medical college. We felt an unseen thing that time. In such moment, consciously, subconsciously, a form of Adhyatmic Sahara, what you call spiritual support. That time, my friend were there. They used to support me. My relative, उदय टेन्शन नको घेऊ. तुझी बहीण चांगली होईल. तू देवाचा धावा कर. मग देवाचा आम्ही धावा करायचा. आमची हे अंबाबाई आहे माहूरची, तिला साकडं घाल की बहीण झाली की मी हे करेल. म्हणजे दॅट ऑल वी रिसॉर्ट टू हर. बट फायनली वी लॉस्ट बिकॉज infrastructure was not there to treat her. Otherwise, she would have been saved. So so, so we felt an unseen thing, a form of Adhyatmic Sahara in that time that helped maintain calmness, confidence, and compassion toward the patient and relative. This is very important. Whenever patient serious होता तो उसको हम क्या बोलते थे, देखो हमने दवा दिया. हमारे रावत सर टीचर थे पेडियाट्रिक वार्ड में. We used to see 500 patients in one OPD from 9 a.m. to 1 p.m. Can you believe 500 children? In very impossible. Myself, my teacher, my resident, all 10 doctors. We सीरियस होता तो बोलते थे हमने दवा तो दिया है, अब दुआ करिए. देखो हमारे हाथ में सिर्फ दवा देना है, दुआ हम भी करते हैं, आप भी करिए. तो पीपल यूज टू गो बर्डी टेकडीचे गणपती कुठे those belong to all religion, Christian, Muslim, they used to go. And we sometimes used to get miracle. So we used to say only दवा से नहीं हुआ, दवा दुआ से भी हुआ. That is what was yesterday medicine. So it was more depending on less of infrastructure, more on our clinical judgment and history. Now coming to today. Next. Now today, here modern medicine has become highly advanced, evidence-based protocol, ICU care. Like you have seen my example. Only 15 years back, I would have been that time, my sister time. I think I would not have been alive today, because everything was there with Dr. Maurkar, ICU care, ventilator. Even my friend from Delhi came by flight immediately. Dr. Deepak Tembe, he was a cardiac analyst. He came, he changed the setting. He said, let us expect some miracle might happen. Now Uday can come, but he will be handicapped totally. All were hoping that I will not be alive, but if I am alive, I will be totally handicapped, not able to move because of so much of brain damage. Or 10 arrests were there, so brain damage happened easily.
So, but with advancement, with hydrotherapy, with ventilator, with management, everything, with all these cardiologists, neurologists, physicians, psychiatrists, cardiac, I could survive. Only I think that credit goes to today's advanced medicine and imaging, genetic, all the things. We can save many more lives than before. Like my example on. Yet even today, we cannot control destiny completely. जैसा मेरे इसमें बोल दिया था मॉर्गन ने मैंने भी सॉरी उदय इज नो मोर वी कैनॉट do anything. Everybody told that. It was only the destiny, divine path saved me. We cannot predict every outcome. We cannot remove suffering entirely. Suffering आता मला ते pain होतं. I am suffering with that while walking. But that is 1%. 90% I am all right. I work about 18 hours a day even now. Yeah, right from 7 a.m. till 12 midnight every day. So that power has been given by divine and by my own listening to meditation, yoga, and all these things. In emotionally heavy situation, terminal illnesses, unexpected death, parental anxiety, what we experience that many of doctor we still experience that inner strength which is there coming not from textbook. Textbook मध्ये लिहितं की असं असं करा. Textbook are there to follow protocol, not follow spirituality. But they come from spiritual stability. If we have seen many of the, I have treated when I was in Jaslok, we have treated most of the Swamijis, big Swamijis, because I was the houseman. तो सब बड़े बड़े लोगों के अंदर काम किया मैंने 76 77 तो वैसे स्वामी जी दे वर सो स्टेबल तो उनको हार्ट अटैक आया बाद में वन स्वामी जी वाज देयर एडमिटेड ही वाज डायबिटेड जॉन्डिस सीवियर जॉन्डिस तो आई वाज टेन तो डॉक्टर आई एम नॉट टेंस व्हाई यू आर टेंस मतलब सर क्या बोलो अभी उनको स्वामी जी को बोला मुझे मालूम है बोले आपके मन में क्या चल रहा है बोला क्या बोले आपको लग रहा मैं जिद मतलब नहीं नहीं सर ऐसा नहीं आपको जाननी थोड़ा सीवियर है 5000 एचजीबीटी मतलब if anything he can go into coma but he was so calm and quiet he stayed for at Kasturba hospital he stayed for 15 days 5000 people used to come daily to visit him with shawls, slippers and him, apple. I used to distribute them to all the patients. I used to become mini Baba. so it was Arthur Road के जेल के सामने कस्तूरबा WHO. I was working there. So I have seen the power within them. He was so calm. I think that jaundice came down very fast. Otherwise, it's something for somebody with jaundice कि टेंशन में क्या होगा मैं लिवर खराब होगा मैं मर जाऊंगा ये करूंगा तो उसका लिवर बढ़ एंजाइम बढ़ते रहते हैं तो आई थिंक दिस इज टेक होम मैसेज विच आई लर्न फ्रॉम sitting the Swamiji. He was Kart Siddheshwar Maharaj. He was a great Swami from Kart Siddheshwar Math from Kolhapur. Yeah. So I was asked to accompany him to Kolhapur. I accompanied him while going by on duty. So I'm really fortunate that I could teach some of the great Swamijis. Next. So this is what asked. Now, if you ask me what is tomorrow, I think tomorrow I will give take home message. What should be the direction? Yeah, I will say it is not only the spirituality, not only medical science, but it should be integration of both. If both integration is done, I think human being will survive and it will give solace to the people who are suffering, uh, and those relatives who suffer more than the patient himself. Science, as you know, we treat the disease like TB, cancer, typhoid, pneumonia, HIV, all these things. But spirituality, which is there, it will heal the person. That this is what take home message for all my allopathic doctors. That science treat the disease, remember well. But if you want to heal the person, only spirituality will, nothing else will. This is evidence based I am talking. Here I will quote one example. You know Dr. Padma Bhushan, Dr. R.D. Lele, Ramchandra, who was the nuclear scientist of the world. I was working under him Jaslok Hospital. So he once he told me, Uday, you know, he showed me some MRI that time, nuclear scanning of the brain. He said, Uday, look this nuclear scanning of the person who is depressed. And he said, I asked that person to say yoga, meditation, and he has shown how the blood flow had been increased to the frontal lobe only by saying yoga. And I'm talking 25 years back when I was working with him. Dr. Adi Lile was my teacher, was Padma Bhushan. So he has shown that how spirituality can heal the person only by meditation, resorting to Om Omkar, which I have seen with Guruji Ashram also 40 years back. So science, we prolong the life, definitely. My life was prolonged, but what helped me is spirituality. The spirituality gives me meaning to life.
I resort to meditation, I resort to yoga, I resort to everything I do every day, and that has giving meaning to my life. Otherwise, I would have been handicapped person in depression कि मैं गया था आ गया. ऐसा नहीं हुआ. मैंने मेरे लाइफ को एक मीनिंगफुल लाइफ किया. I think that is what important. Next. So the doctor of tomorrow, if you want to say, as you given me topic, will not be just a technician or only a philosopher. He or she will be a compassionate healer, guided by science. Definitely, you should guide evidence-based science, and but strengthened by. Unfortunately, they are not strengthened by spirituality, which should be a subject. We will request Honorable PM and Helmeter that the spirituality of this thing should. Now they are ethics. Ethics they are. Ethics was not the subject in MBA graduate. Ethics, morality, rationality, and spirituality should make a part of their syllabus. And guiding principles for future medicine, what should be there? Hands of science, heart of spirituality, and complete healing. I think this is what take-home message should be there. Next. Now, before saying my grateful for the inspiring guidance and positive energy received from Gayatri Parivar and Swamiji, Puja Mataji, and Dr. Ponna Pandya, my heartfelt thanks to all dedicated volunteers for their selfless service to society. And before I conclude I would like to say one poem which I written on Gayatri Parivar, permission of all of you. Gayatri Parivar, प्रकाश का परिवार. भोर की पहली पावन वेला, गुंजे मंत्र मीटे हर मेला, यज्ञ धूम से उठती ज्योति, जग में भरती नई प्रीति. ना जाति ना पात ना कोई भेद, सब में एक दिव्यता का वेद. एक ही अग्नि एक ही सार, मानवता का सच्चा परिवार. शांति कुंज से संदेश चला, शांति कुंज में हरिद्वार, शांति कुंज से संदेश चला, जागो मानव बदलो भला, मन का अधिहारा दूर करो, अपने भीतर देव धरो. सेवा बन जाए जीवन मंत्र, सद्गुण खिले उदय के कंत, स्वयं सुधरे तो जग सुधरे. आपने बोला पहले इंडिविजुअल, बाद में सोसाइटी, बाद में नेशन, वर्ल्ड. प्रेम दीप हर घर में जले. आखिरी में गायत्री माता की छाया में, गायत्री माता के छाया में संस्कार बसे हर काया में. नवयुग का यह पावन पुकार, आओ बने हम श्रेष्ठ संसार. विद दिस आई थिंक गायत्री माता की जय. आपकी सेवा का प्रेरणादाय है. आपके समर्थन के लिए दृढ़ से आभार हूँ. धन्यवाद. जय माता दी. कि सारगर्भित और प्रेरणादायी आपका उद्बोधन रहा डॉक्टर बुधनकर साहब ने, जो आज हमें मार्गदर्शन किया. त्रिवेणी संगम में स्नान कराया, बल्कि ये कहा जाए कि गायत्री उपासना साधना को भी आपने बहुत ही अच्छे तरीके से हमें संबोधित किया. विज्ञान और अध्यात्म को समझने का हमें एक नया दृष्टिकोण आपने दिया. और साथ ही साथ आज की वर्तमान स्थिति में मेडिकल साइंस, डॉक्टर्स किस प्रकार की परिस्थितियों में काम कर रहे हैं. हम सबके लिए यूं तो डॉक्टर को भगवान का ही दूसरा स्वरूप या जीवन को देने वाला इस धरती पर जो है, भगवान के बाद डॉक्टर को ही माना जाता है. और विभिन्न कठिनाइयों के बाद डॉक्टर जिस तरीके से पेशेंट को ट्रीट कर रहे हैं, अपने कामनेस को बरकरार रखते हुए, पीस बरकरार रखते हुए, और इम्पैथेटिकली पेशेंट के साथ, पेशेंट के रिलेटिव्स के साथ किस प्रकार के उनकी रिलेशंस बना करके उनको ठीक करने में अपना योगदान कर रहे हैं. किस प्रकार से विज्ञान ने उन्नति करके मेडिकल साइंस को अपना सहयोग प्रदान किया है. वर्तमान समय में विज्ञान एक्सटर्नल वर्ल्ड को जिस तरह से परिभाषित कर रहा है, तो इनर वर्ल्ड को परिभाषित करने के लिए अध्यात्म की आवश्यकता है. बिना ये दोनों के युग्म से हमारा जीवन संपूर्ण नहीं कहा जा सकता. मानव जीवन की संपूर्णता तभी है जबकि हम विज्ञान और अध्यात्म का मेल करके अपने जीवन को सार्थक बनाएं. और जिस प्रकार से आपने विभिन्न उदाहरणों के माध्यम से हमें बहुत ही सरल भाषा में विज्ञान फोरम
कि इस नई श्रृंखला को, वैज्ञानिक अध्यात्मवाद को आज आपने फिर से शुभारंभ किया है। हम लोग के लिए बहुत ही लर्निंग है और इंस्पिरेशनल भी है कि हम लोग बहुत ही प्रफुल्लित हैं कि आप जैसे मार्गदर्शक और उद्बोधक हमारे साथ में है और गायत्री परिवार के साथ में है। कदम से कदम मिला करके आपका मार्गदर्शन हमें समय समय पर मिलता रहा है। और अब मैं आपने एक जो पुस्तक भी लिखा, तो हम सबके लिए एक बड़ा ही इंस्पिरेशनल चीज है कि हम थोड़े से ही कठिनाई आने पर भटक जाते हैं और निराश हो जाते हैं, बड़े से बड़े व्यक्ति भी। लेकिन आपने ऐसी परिस्थिति में भी एक रचनात्मक कार्यक्रम जो किया, अंधेरे से उजाले की ओर जो किताब लिखी, अपनी बहन की स्मृति में आपने लिखा, और आपने अपने ही स्वयं के विषम परिस्थिति में किस प्रकार से अपने आप को स्ट्रांग बनाया, कॉन्फिडेंस अपना बिल्डअप किया, इनर स्ट्रेंथ को किस तरीके से आपने बिल्डअप किया, और विज्ञान की चुनौतियों का सामना करते हुए वैज्ञानिक अध्यात्मवाद के साथ में अपने पुनर्जीवन का शुभारंभ करके आज हम सभी के लिए मार्गदर्शक बने हुए हैं। आपका पुनः पुनः बहुत बहुत धन्यवाद सर, और यूं ही आपका मार्गदर्शन हमें मिलता रहे, यही आपसे आशा अपेक्षा है। अब मैं जितने भी यहाँ पर हमारे पार्टिसिपेंट्स हैं इस कॉन्फ्रेंस में, सेमिनार में, मैं प्रश्नोत्तर के लिए क्रम में चाहूँगा कि यदि आप लोगों के कोई प्रश्न हैं तो उसे डॉक्टर साहब से आप रूबरू पूछ सकते हैं। तो अभी पहला प्रश्न मुझे यहाँ पर दिख रहा है आदरणीय श्री संजय काले भाई साहब से। मैं निवेदन करूंगा कि वे अपना प्रश्न डॉक्टर साहब के सम्मुख रखें। हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार. जय गुरुदेव. डॉक्टर साहेब, मला आनंद झाला की आपण आवाज विषय अगदी. हॅलो, हा नमस्कार जी, बोलिए. आवाज येतोय माझा? हा येतोय. आपण जो विषय ठेवला हा तो अत्यंत अगदी थोड्या शब्दामध्ये, आणि त्याकरता मी आपण आपले भिडवाई काका यांना पण धन्यवाद देतो. यू आर द राईट पर्सन टू से टू गाईड ऑन दिस टॉपिक. वी आर व्हेरी इम्प्रेस्ड बाय युअर वर्ड्स. सर, मला असा एक प्रश्न होता हा बोला. की आपण आता 2-3 पॅथीमध्ये काम करतो आपण, हो आणि काय असं शक्य आहे की पेशंटला बरेचदा हा संभ्रमात असतो तो की आपल्याला यावेळेला कोणत्या डॉक्टरकडे जायचं आहे, म्हणजे ॲलोपॅथीकडे जायचं आहे की आपल्याला आयुर्वेदिककडे जाणं योग्य राहील, किंवा बरेचदा तो मग तिकडे कंटाळतो आणि मग इकडे येतो. तर अशा वेळेला जर आपल्याला एका ठिकाणी जर अशी व्यवस्था मिळू शकली जेव्हा की डॉक्टर आणि तज्ज्ञ ठरवतील की याला आता यावेळेला कोणत्या प्रकारचं मेडिसिन अतिशय योग्य राहील आपसामध्ये, असं काही पुढे होणं शक्य आहे का? धन्यवाद. चांगला क्वेश्चन विचारला तुम्ही. आता सध्या हे प्रेझेंट गव्हर्नमेंट जे आहे मोदींचं, त्यांनी आयुष मंत्रालयाला जास्त प्राधान्य दिलं आहे. आणि आयुष मंत्रालयाच्या अंडर तुम्हाला आश्चर्य वाटेल, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स नागपूरला जे आहे किंवा दिल्लीला, तिथे आधी आयुर्वेद नव्हतं. आता तिथे आयुष मंत्रालयामधले सगळे डिपार्टमेंट, आयुर्वेद, होमिओपॅथी, हे सगळे डिपार्टमेंट तिथे उघडल्या गेले आहे. त्या ठिकाणी डॉक्टर अपॉइंटमेंट केलेलं आहे. आणि तिथे पण तिथे पेशंटला प्राधान्य दिलं की त्याला कोणाकडे जायचं आहे. तुम्ही जे म्हटलं की एक कॉमन माणूस ठेवायचा, कॉमन डॉक्टर जो इम्पार्शियल राहील, त्यांनी ते मला वाटतं चांगलं तुम्ही केलं आहे. त्यांनी ठरवायचं की आम्ही काय करतो, ॲक्यूट प्रॉब्लेम असेल जसं ॲक्यूट हार्ट अटॅक, ॲक्यूट डायरिया, ॲक्यूट डिसेंट्री, त्याच्यामध्ये वी युज्युअली प्रिफर ॲलोपॅथी. बट क्रॉनिक डिसीजेस एलिमेंट जे आहे जसं अस्थमा, एक्झिमा, मला सायनसायटिस होतं तर मी होमिओपॅथी घेतलं. बाकीच्या ठिकाणी मी आयुर्वेद घेतो. अभ्यंग स्नानपासून नस्य सगळं करतो. म्हणजे त्यामुळे ते आता मी नॉलेजेबल ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओ तिन्हीचं नॉलेज घेतलं. पण तुमचा हा क्वेश्चन, गव्हर्नमेंट, प्रेझेंट गव्हर्नमेंट इज व्हेरी प्रोएक्टिव्ह फॉर आयुष. सो आय थिंक वी कॅन होप दॅट, जसं मेडिकल कॉलेजमध्ये अजून नाही आलं, पण एम्समध्ये 25 एम्स आहेत इंडियामधले, सगळीकडे आयुष डिपार्टमेंट उघडल्या गेलं आहे. आय थिंक स्लोली दिस प्रेझेंट गव्हर्नमेंट विल ऑल्सो ओपन दिस इन. आता आधी 350 मेडिकल कॉलेजेस होते 2014 जेव्हा आदरणीय पंतप्रधानांनी घेतलं. आता माहिती आहे 800 मेडिकल कॉलेज आहे. म्हणजे अजून 400 मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचे ॲड केले गेले. तर आता 685 to 700 टोटल मेडिकल कॉलेज, त्यातले 90% मोस्ट ऑफ द आता जे आले
आले आहे ते गव्हर्नमेंट आहे. तर त्याच्यामध्ये आयुषचं डेफिनेटली दे विल इन्क्लूड, अशी माझी आशा आहे. डेफिनेटली तुमचा क्वेश्चन चांगला आहे. आम्ही स्वतःच माझ्याकडे येतात पेशंट, आम्ही स्वतःच माझ्याकडे आले, रुटीनला आले. आता परवा एक जण रिकरंट खाशी व्हायची, खोकला व्हायचा, ती म्हणे सर मी काय करू, होमिओपॅथी घेऊ का? म्हणलं बिलकुल घे, जा, चालली जा. म्हणजे मी स्वतः प्रमोट करतो, बिकॉज आय बिलीव्ह इन ऑल पॅथी, आय बिलीव्ह इन ॲलोपॅथी, आय बिलीव्ह इन होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी. मी माझ्या स्वतःवरती सगळे प्रयोग करून घेतले. मी स्वतः माझ्या पेनसाठी आयुर्वेद घेतला, होमिओपॅथ घेतली, युनानी घेतलं, ॲक्युपंक्चर घेतलं, ॲक्युप्रेशर घेतलं, आणि इव्हन मी माझ्या याच्यावरती आपलं हिप्नॉटिझम सुद्धा करून घेतलं. त्यामुळे आय एम ए रोल मॉडेल फॉर ऑल द थेरपी, अँड आय नो व्हॉट इज बेस्ट फॉर मी. आय थिंक चांगला क्वेश्चन विचारला. आय थिंक प्रेझेंट गव्हर्नमेंटकडनं आशा करता येईल, कारण दे आर व्हेरी प्रो आयुष मेडिसिन. थँक्यू. तर परत एक याला अनुसरून आणखी एक प्रश्न आहे माझा, हां की आता एआय चं आपण म्हणतो की भविष्यामध्ये आता एआय जास्त आपल्यामध्ये हे होत हो आहे. आहे. हां तर एआय निश्चितच म्हणजे त्याला चांगल्या दृष्टिकोनातनं घेतलं आणि प्रोग्रेसिव्ह दृष्टीने बघितलं तर त्याला सगळ्यांना, बरोबर. जनतेला फायदा होईल. पण त्याच्यामध्ये मला अशी एक शक्यता वाटतं की लोक डॉक्टरला बायपास करण्याचा प्रयत्न करून काहीतरी त्याचा मिसयूज सुद्धा होऊ शकतो. अशा वेळेला आपण काय सांगाल? बरोबर आहे, चांगला मेसेज आहे. एआयवरती आमचं डिस्कशन झालं. मी सुद्धा एआय वापरतो, मी चॅट जीपीटी वापरतो. पण पर्सनल टच जो असतो आमचा, पर्सनल ऑब्झर्वेशन, जे मला मुलगा आल्याबरोबर कळतं की याला दमा आहे किंवा याला डायरिया आहे, हा डिहायड्रेशन आहे. हे डिहायड्रेशन म्हणा किंवा पर्सनल ऑब्झर्वेशन एआय करू नाही शकणार. एआय फक्त तुम्ही सिम्पटम सांगाल, ताप, खोकला, डायरिया, डिसेंट्री, आणि तो सांगेल की तुम्हाला ॲक्यूट डायरिया, आणि ट्रीटमेंट सांगेल. तर पर्सनल टच हा नेहमीच राहील. पर्सनल ऑब्झर्वेशन एआय विल नेव्हर टेक. आमचं ऑब्झर्वेशन जे डोळ्यांनी आम्ही पाहिलेलं आहे इतक्या वर्षांनी, तो एक्सपिरियन्स एआयला नाही राहणार. एआयला जितकं हे केलं फीडबॅक की हे फीवर, कफ, कोल्ड असेल तर, आणि रेस्पिरेटरी डिसीज तर न्यूमोनिया म्हण, तेवढं तो करेल, त्याची ट्रीटमेंट सांगेल. पण हा खरोखर न्यूमोनिया आहे की नाही, की हा न्यूमोनियाची पहिली स्टेज आहे, हे कळायला डॉक्टरच इम्पॉर्टंट. आता होईल, एआयचा मिसयूज होईल, परत लोक वापस येतील डॉक्टरकडे, असे आय कॅन गॅरंटी यू. We are not bothered for that. But we must try to synthesize them out, misuse of AI and limitation of AI. चांगला क्वेश्चन विचारला तुम्ही. अगला प्रश्न है हमारे पास में संजय अवचर जी, भाई साहब है, अपना प्रश्न पूछें. सर नमस्कार. बोला. हॅलो. सर नमस्कार, संजय अवचट बोलतोय. हा नमस्कार संजय, नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमचे ब्लेसिंग नेहमीच मला मिळालेले आहे. त्या कार्याने आपण बरेचसे कार्य पण करू शकलो आहे. आहे ना, धन्यवाद. आणि तुमचं जे स्पीच आणि मार्गदर्शन झालं ते अतिशय सुंदर झालंय. धन्यवाद. माझा एक प्रश्न असा आहे की मेडिकल करिअर मध्ये ॲलोपॅथी प्रॅक्टिसला एमबीबीएस आणि पीजी आणि सुपर स्पेशालिझेशन करताना जवळजवळ 13-14 वर्ष या मुलांचे जातात. बरोबर. आणि आता गव्हर्नमेंटनी निर्णय घेतला की जे बीएमएस वगैरे आहे यांना सर्जरी, काही शॉर्ट कोर्सेस करून सर्जरीला त्यांना मान्यता दिली. तर यावर तुमचं काय मत आहे? अवचट साहेब धन्यवाद. हे पॉलिसी मॅटर आहे, पण ऑफ द रेकॉर्ड आय कॅन से की दिस इज नॉट फिजिबल, नॉट प्रॅक्टिकेबल, बिकॉज तुम्हाला माहिती आहे एमबीबीएसला आम्हाला 6 वर्षे लागतात, त्यानंतर एमएस करायला आम्हाला 3-4 वर्षे लागतात, आणि एक्सपिरियन्स घ्यायला 2 वर्ष. 12 वर्षाचा एक्सपिरियन्स झाल्यावर आम्ही त्याला सर्जरीला हात लावू शकतो. आता गव्हर्नमेंटनी हे विधान का केलं, कारण की देवर थिंकिंग वेअर देर इज नो डॉक्टर, त्यामुळे त्यांना खेडेगावात किंवा सब PHCमध्ये. पण आता गव्हर्नमेंटनी सगळ्या ठिकाणी PHCला सर्जन अपॉइंट केला, सब PHCला अप्लाय केला. त्यामुळे वाटते ही पैसे येणार नाहीत. त्यावेळेला एक बेअरफूट डॉक्टरची कल्पना केली होती हेल्थ मिनिस्टरनी, ते काढला होता 3 वर्षाचा, मग तो बंद झाला. गव्हर्नमेंट जेव्हा विचार करते ती फिजिबिलिटी, अप्रोचेबिलिटी, ॲक्सेसिबिलिटी आणि अफोर्डेबिलिटीवरती करतात, आणि आम्ही विचार करतो आमच्या एज्युकेशन वाईज. तर मला वाटते की या दोघांचा कुठे ना कुठे हे करायला पाहिजे, आणि पब्लिक शुड नॉट सफर. मेनली काय, काल जसं एम्सच्या बद्दल आलं नागपूरच्या, किंवा तिथे सर्जिकल लिस्ट खूप 3-3 महिने वेटिंग लिस्ट आहे एम्स नागपूरला किंवा इथे. ती असेल तर मग त्यावेळेला मग तुम्हाला एक तर मेडिकल कॉलेज करावं लागेल, किंवा दुसऱ्या स्पेशालिटीला बोलून ते करावं लागेल. तर मला मला माहिती आहे तुमची मुलगी मेडिकलला आहे, आणि आय वॉज पेडियाट्रिशियन. तुम्ही प्रश्न बरोबर विचारला, पण मला वाटतं की हे पॉलिसी डिसिजन आहे,
I cannot comment, but as as a allopathic, as a person with qualification, I will say that anything which is shortcut will not live longer and which will not give result. जो MBBS MS झाला तो जेवढा हे करू शकेल रिझल्ट तेवढा 3 वर्षाचा कोर्स केलेला कंपाऊंडर म्हणा किंवा कोणी देऊ नाही शकणार. त्यामुळे पब्लिकनी ठरवला पाहिजे कोणाकडे जायचं असं मी म्हणेन. धन्यवाद. सर धन्यवाद. तुम्ही नेहमी आमच्यासाठी प्रेरणास्रोत राहिलेले आहे आणि आजचं स्पीच पण सगळ्यांना प्रेरणा आणि अतिशय सुंदर विचार मिळाले त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद संजय सर. नमस्कार. अभी एक विज्ञान और विज्ञान को मिलाते हुए एक प्रश्न है रविराज परदेसी जी का. मैं उनसे निवेदन करूंगा कि वे अपना प्रश्न करें. सर नमस्कार. हा नमस्कार परदेसी सर. नमस्कार सर मी MD आयुर्वेदात आहे. हा. पण मी मागच्या 20-25 वर्षापासून मॉडर्न मेडिसिन मध्येच काम करतोय. अच्छा अच्छा. हा आणि पण माझ्या लक्षात हे आलं की डिसीजेस काही कमी होत नाहीयेत. नाही ना. आहे ना. डिटेक्शन रेट वाढतोय. त्यामुळे असं वाटतंय की बाबा डॉक्टरांचं व्हॅल्यू खूप आहे, डॉक्टरांची नीड खूप आहे. आहे ना. हा पण प्रिव्हेन्शनवर कोणीच बोलत नाही, कोणीच काम करत नाही. प्रत्येक हॉस्पिटल या गोष्टीत मोठेपणा दाखवते की आम्ही एवढ्या प्रोसिजर्स केले, आम्ही एवढे सर्जरीज केले आणि बरोबर त्याला हायलाईट करते. प्रत्येक म्हणजे इव्हन ऑन्को, कार्डिओ, डायबिटीज सगळंच आहे. आहे की नाही. हो. तर याच्यात स्पिरिच्युअलिटीचा काही रोल आहे का? जसं मी आता रिसेंटली PhD केलं सर. माझा विषय तैत्तिरीय उपनिषद होता व्हेरी गुड. आणि त्याला मी वेलनेसशी जोडलं. बरं. तर त्यात असं वर्णन आहे की सफरिंग आपलं जे आहे त्याला रिस्पॉन्सिबल आपले कर्म आहेत या बरोबर. जन्मातले किंवा agree. मागच्या खूप साऱ्या जन्मातले. तर ते रिव्हर्स करण्यासाठी किंवा त्या पापाचा क्षय करण्यासाठी आपण सफर करतो. म्हणजे पाप कर्मफल विपाक म्हणतात त्याला. हम्म. तर त्याचं ऍक्सेप्टन्स कधी मेडिकल सायन्स करेल का? जसं आयुर्वेदात सांगितलंय की पाप केल्यानं ही डिसीजेस होतात. बरोबर आहे. पण मॉडर्न मध्ये तसं म्हणजे कॉज किंवा इटिओपॅथॉलॉजी मध्ये खोटं बोलणे, पाप करणे, चोरी करणे यानं डिसीज असं कुठंच मेन्शन नाहीये सर. आता बऱ्याचदा आपण काही गोष्टींना इडिओपॅथिक म्हणतो की नाही, की एखादं पेशंट इडिओपॅथिक. ज्यांना ऍडिक्शन नसते, काहीच नसते, तरी पण त्यांना मॅलिग्नन्सी होते, ती एन स्टेजची डायग्नोस होते. जे रिस्क फॅक्टर नसतानाही त्यांना डिसीजेस होतात. बरोबर आहे. आउटकम तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. पूर्ण ट्रीटमेंट देऊन सुद्धा पेशंट कधी कधी जातो. बरोबर आहे की नाही. तर ही बरोबर. कार्यकारण मीमांसा आपण मॉडर्न मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यू नाही सांगू शकत बरोबर. है ना. तर याला कसं इन्कॉर्पोरेट करता येईल? धन्यवाद. तुमचा क्वेश्चन खूप चांगला आहे. मला वाटते की याचा एक वाक्यामध्ये वेअर देयर इज अ पॉलिटिकल विल यू कॅन अचीव एव्हरीथिंग. जर का पॉलिटिकल विल जशी या गव्हर्नमेंटची होती आयुषला आणायची तर ती झाली. एम्समध्ये झाला, आता सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजला होईल. तसं मला वाटते तुम्ही आयुर्वेदी असून तुम्ही मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करताय. तर डू यू थिंक दॅट बाय डुईंग दिस you are achieving good result or you are not happy with Ayurveda? What is your take home message? Because if you are Ayurveda specialist, I would request you. I know की 15-20 वर्षापूर्वी आयुर्वेदला तेवढं इम्पॉर्टंट नव्हतं, पण आज जे इम्पॉर्टंट आहे, आज जे सगळे लोक आजकाल हे करतात, आयुर्वेदकडे जातात. इव्हन अभ्यंगस्नानपासून आजकाल इतके सेंटर खोलले नागपुरात आयुर्वेदचे. तर पंचकर्म होणार. तर त्यामुळे मला वाटतं आयुर्वेदला इव्हन कोविड काळामध्ये सगळ्यात जास्त जर का खप झाला असेल तर बोलू नये, मी वैद्यनाथमध्ये जातो नेहमी, त्यांना सगळ्यात जास्त खप झाला असेल तर च्यवनप्राश आणि त्याचा झाला. कारण त्यांना कळलं की हे घेतल्याने इम्युनिटी वाढते. आमच्या मेडिसिनमध्ये ॲलोपॅथिकमध्ये इम्युनिटी वाढवायचे इतके औषध नाही जेवढे तुमच्या आयुर्वेदमध्ये आहे. तर नंबर 1 ते. दुसरं, मी चायनामध्ये गेलो होतो ॲज ए WHO फेलो. चायनामध्ये जे गव्हर्नमेंटनी तिथे कंपल्सरी केलं चायनीज ट्रॅडिशनल मेडिसिन. त्याला जसं ते तिथे डिपार्टमेंट ऑफ पेडियाट्रिक्स म्हणजे आमचा MD वाला होता HOD, त्याच्याच बाजूला चेंबर होता HOD पेडियाट्रिक ट्रॅडिशनल मेडिसिनचा. इक्वल तिथे पेशंटला तुम्ही जे म्हटलं मागच्या आणि की बरोबर की पेशंट आधी काउन्सिलरकडे जातात. पेशंट की हमारे बच्चों को ये तो सांगतो की तुम्ही ॲलोपॅथीकडे जायचं की ट्रॅडिशनल मेडिसिनकडे जायचं. हे ऑलरेडी तिथे मी गेलो होतो तिथे 1994 मध्ये. मी आता 30 वर्षावर झाले चायनामध्ये. नंतर 2दा गेलो होतो ॲज ए WHO पहिले. तर हे जर का आपल्या इथे पॉलिटिकल विल असेल, जर का करायची इच्छा असेल, तर मी आणि तुम्ही करून होणार नाही.
पॉलिटिकल विल असेल तर नक्की या गोष्टी होतील. आणि आपल्याला प्रोएक्टिव्ह, वी हॅव टू बी ऑप्टिमिस्टिक दॅट विथ दिस गव्हर्नमेंट, विथ रनिंग प्रोएक्टिव्ह विथ आयुष, आय थिंक वी विल बी एबल टू अचीव दॅट. थोडा टाइम लागेल पण होईल ते, असं मला आय एम ऑलवेज ऑप्टिमिस्टिक मॅन. मी नेहमी विश्वास ठेवतो की चांगलं होईल, मी चांगलं करायला गेलं चांगलं होईल, तर नक्की होईल. मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं असं वाटतं मला. धन्यवाद. और किसी भी पार्टिसिपेंट का कोई प्रश्न यदि हो तो हाँ, अच्छा अच्छा, आप श्रीकृष्ण विद्यालय में है क्या? फुलवाणी बरोबर. सर मी प्रॅक्टिस नाही करत मॉडर्नची, मी तिथे रिहॅबचं काम करतो सर. अच्छा, रिहॅबचं काम करता. व्हेरी गुड. रिहॅब आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, ज्यात मी आयुर्वेद इनकॉर्पोरेट करतो. अच्छा, मग व्हेरी गुड, चांगलं काम करताय मग तुम्ही. आणि आता काही महिन्यातच आम्ही डेडिकेटेड रिहॅब घेऊन येतोय, त्यात स्पिरिच्युअल रिहॅब इनकॉर्पोरेट करणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. या येस, सो आय एम इम्प्लिमेंटिंग आयुर्वेद इन मॉडर्न मेडिसिन. I think we compliment you. That is what is needed today. I think we as a IMA, IAP, we will submit this to government. Government is very proactive on including Ayush into allopathic this thing. And allopathy now त्यांचा आधी खूप रेजिस्टन्स होता आधीच्या काय, आता allopathyचा रेजिस्टन्स कमी झाला. they want to adjust everybody. आणि 4 वर्षाचा 5 वर्षाचा कोर्स allopathyचा आयुर्वेदचा इक्वल आहे. आता त्यांचे पेमेंट सुद्धा इक्वल केले, आधी नव्हते. होमिओपॅथ फक्त थोडं खाली याच्यावरती, बाकी अदरवाईज आय थिंक आय रिस्पेक्ट आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, एव्हरीथिंग. आणि आय हॅव टेकन अदर पॅथी ऑल्सो. लाईक मी तुम्हाला 2 मिनटं घेतो. लहानपणी मी हैदराबादला जन्मलो आणि हैदराबादला आमचे आजोबा होते. ही वॉज इंजिनियर इन निजाम. तर आम्हाला सर्दी खोकला झाला की ते एक डब्बी काढायची युनानीची अशी. त्याचं काय ते तुला काय झालं, सर्दी ताप, मग ते वाचायचे आणि ते द्यायचे. त्याच्याने मी कधी डॉक्टरकडे गेलो नाही. त्या डब्बीवरती एक डब्बा होता, त्याचं काय जिंदा तेलस्मात आणि काय काय असे नाव होते. त्याच्यावरती आम्ही कधी डॉक्टरकडे जायची मला गरज नाही पडली 8-10 वर्ष. आमचे आजोबा इंजिनियर होते, फक्त वाचून घ्यायचे त्यामध्ये, हे घे द्यायचे. ते युनानी प्रॅक्टिस हैदराबादला युनानी खूप फेमस आहे. आय टू माय ग्रँडफादर यूज टू गिव्ह दॅट. तर मला वाटतं सगळ्या पॅथी चांगल्या आहे. चांगलं त्याचे लिमिटेशन माहीत पाहिजे प्रत्येक पॅथीला. तर आम्हाला माहिती आहे आमची लिमिटेशन काय आहे. आयुर्वेदवाल्यांना कळलं पाहिजे त्या लिमिटेशन काय आहे. होमिओपॅथवाल्यांना कळलं पाहिजे लिमिटेशन काय आहे. प्रत्येकजण आपल्या लिमिटेशनच्या ह्याच्यात धरून प्रॅक्टिस केली तर मला वाटतं लोकांचा फायदा होईल. आता मी हे करतो, मी ते दुरुस्त करतो, मी 100% करतो, असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही, असं मला वाटतं. नाही पण सर, मग प्रत्येकानं कसं दुसऱ्या पॅथीचा रिस्पेक्ट पण केला पाहिजे. या आय ॲग्री. येस, कसं होते की म्हणजे मोस्टली मॉडर्न मेडिसिनचे स्पेशलिस्ट आहेत ते स्ट्रेट अवे डिनाय करतात आयुर्वेदीच्या आय नो ऍक्टिव्हिटीला. पण माझी केस झाल्यापासून सगळ्यांना माहिती आहे की बिफोर इवन दॅट आय यूज टू रिसॉर्ट टू स्पिरिच्युअलिटी, आय यूज टू रिसॉर्ट टू योगा, आयुर्वेद. अँड आय यूज टू मी ते बजाजचं होमिओपॅथीचं पुस्तक घेतलं 750 रुपयाचं. आणि तुम्हाला सांगतो, इवन माझा मित्र होता ऑनरेबल MP श्रीकांत जिचकार, त्याच्या मुलांना मी वाचून द्यायचो आणि ते त्यांना ठीक झालं. ते आलेच नाही माझ्याकडे. मी हो वहिनी का नाही आले, तुम्ही लिहिलं ना म्हणून, तेच आम्ही आणतो म्हणे होमिओपॅथ. प्रॅक्टिस माझी कमी झाली. त्यामुळे असं आहे की आय प्रॅक्टिस दो आय एम नॉट क्वालिफाईड होमिओपॅथ. ते पुस्तक वाचलं आणि 2-3 सर्दी खोकला ताप सायनस ते केलं. आयुर्वेदिक नाही केली प्रॅक्टिस. जातो मी ट्रीटमेंट घ्यायला. छान आहे. आय थिंक वी मस्ट रिस्पेक्ट ईच पॅथी. दॅट इज व्हॉट इज टेक होम मेसेज. एव्हरी पॅथी इज ग्रेट इन इज ओन सेन्स. एव्हरी पॅथी हॅज गॉट इज ओन प्लस पॉईंट. एव्हरी पॅथी हॅज गॉट सम मायनस पॉईंट. लाईक आमच्या ॲलोपॅथीमध्ये काही मायनस आहेत, ड्रगचे साईड इफेक्ट असतात. पण आम्ही आमच्या ड्रगचे साईड इफेक्ट तुमच्या हातात देतो आम्ही. तुमच्या लिटरेचरमध्ये लिहिलं असतं साईड इफेक्ट्स ऑफ ड्रग, लूज मोशन, डायरिया, ॲबडोमिनल पेन, हेअर लॉस, किंवा कॅन्सर असेल तर प्रेग्नन्सीला देऊ नको. असं जर का क्लॅरिटी जर का सगळ्या पॅथीमध्ये झाली तर इकडे पण क्लॅरिटी आहे सर. पण ते कसं 10-20% जे बोगस लोक आहेत की जडीबुटीच्या नावाने, त्यांच्यामुळे प्रॉब्लेम आहे. आय नो, आय ॲग्री विथ यू. प्रॉब्लेम आहे. नाही तर आयुर्वेद इज व्हेरी मच सायंटिफिक, रॅशनल आहे, ते बिल्कुल रॅशनल आहे. धन्यवाद. अब मुझे लगता है कि प्रश्न का क्रम समाप्त हो गया है फिलहाल. तो मैं अब बड़े ही विनम्रता पूर्वक अनुरोध करना चाहूँगा जी. अच्छा हाँ,
आदरणीय शरद बाबू जी शांतिकुमार हरिद्वार से हैं, जो वाइस चांसलर हैं देव संस्कृत विश्वविद्यालय। उनका कुछ प्रश्न है आपके लिए। बाबू जी आपका म्यूट होगा शायद, उसका अनम्यूट कर दीजिएगा आपके। ए, उद- आवाज आवाज नहीं आ रही बाबू जी, आवाज नहीं आ रही। अनम्यूट कर दीजिएगा आपकी ओर से शायद। क्या क्या नाम? बाबू जी आपकी इसमें देखिए अनम्यूट ऑप्शन है, उसको क्लिक कर दीजिए। नीचे में हल्का सा देखिए माइक का सिंबल बना होगा लेफ्ट साइड में नीचे में। आवाज अभी नीचे में स्क्रीन पे हल्का सा टच करिएगा तो इसमें माइक का एक ऑप्शन दिखेगा, उसमें अनम्यूट करिएगा लेफ्ट में। लेफ्ट में आपका पारधी इथे पाध्ये PAR होना, PAE लिखा है, PAR होना। हाँ त्यांची आली मुलगी, अभी हो जाएगा वो आहे ना। हाँ नमस्कार। नाही तुम्ही जॉईंट आहे नाही तुझं काय पण आवाज तिकडे पोहोचत नाही नीट. बोलिएगा। तुम्हाला तुमचा आवाज नाही. बाबू जी आवाज आ रही है, अभी बोलिएगा आप। अरे इनकी नात है ती नाही वगैरे नाही आहे. बेटा अभी आवाज आ रहा है। आ रहा है? हाँ आ रहा है। नमस्कार, प्रणाम येतोय? सर। आवाज येतोय आता? हाँ येतोय येतोय। अच्छा माझा ना छोटासा प्रश्न आहे. डॉक्टर म्हणजे ज्या पद्धतीमध्ये नाही येतो तो आहे प्रॅक्टिस साईडला. आज जी किंमत द्यावी लागते आपल्याला हे मेडिसिन किंवा डॉक्टरच्या कन्सल्टन्सीची, त्याचा मॅच कुठेतरी होऊ शकेल का? डॉक्टर उदय साना हा प्रश्न मुद्दाम येतोय कारण तुम्ही विचार करता आणि त्यामुळे हा एक मोठा मुद्दा आहे की कुठल्याही माणसाला जे आज मेडिसिन अवेलेबल आहेत नो डाऊट त्याच्या किती जे आहेत त्या प्रमाणात बाहेर आहेत. बरोबर त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस भारतीय माणूस असं करू शकत नाही. तर त्याच्यात काही समान आहे का की डॉक्टर काहीतरी घडून आणि त्या गरीब जनतेला ते एकदम यशस्वी ट्रीटमेंट दिली आहे. धन्यवाद पारधी सर, प्रणाम करतो। चांगला क्वेश्चन विचारला तुम्ही। आम्ही ट्राय करतो सगळ्यांना एम्पॅथी, सिंपथी आणि हे कंपॅशन शिकवायचा। आमच्यातले जेवढे 200-300 डॉक्टर झाले माझ्याकडे आता म्हणतात, ते आर ऑल ट्राईंग टू फॉलो प्रिन्सिपल ऑफ मी। बट तुम्ही जे आपण जो क्वेश्चन केला की अफोर्डेबिलिटी बद्दल, तर म्हणूनच यू विल बी सरप्राइज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज द ओनली कंट्री इन द वर्ल्ड। आता मी सगळीकडे चायनामध्ये गेलो, रशिया, अमेरिका, UK सगळीकडे गेलो, which gives free treatment to almost all the people who can go to medical colleges. इव्हन चायनामध्ये पोलिओ देताना सुद्धा 1 पैसा घ्यायचे, त्यामुळे पोलिओ वाय शुड वी गिव्ह फ्री? आणि आपल्या इथे आता मी तुम्हाला सांगितलं गव्हर्नमेंटने 25,000 रुपयाचे वॅक्सिन जे आहे 1 वर्षामध्ये लागतात मुलांना, जे ते सगळे फ्री ऑफ कॉस्ट केले गेल्या 8 वर्षापासून। आम्ही त्याच्या आधी जे गव्हर्नमेंटकडे मी अपील केलं होतं, ऑनरेबल मनमोहन सिंग, ते म्हणे करतो मी। त्यांना म्हटलं ॲटलीस्ट जो बिमारू स्टेट आहे म्हणजे बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जिथे हायच मॉर्टॅलिटी त्यांना तरी आपल्याकडे तिथले मुलं मरतात आहे, हो म्हणाले, पण 10 वर्षात ते करू नाही शकले। पण या प्रेझेंट गव्हर्नमेंटनी 2014ला आल्यापासून 16-17 पासून 10 वर्षामध्ये मुलांच्या बद्दल तर आय एम रिअली हॅपी ॲज अ पेडियाट्रिशियन की ऑलमोस्ट ऑल चिल्ड्रन आर गेटिंग नाव कमिंग टू सिनियर सिटीजन। कालच ऑनरेबल PMचं हे पाहिलं असेल, 100%
सगळ्यांना 5 लाखाची तर इन्शुरन्स सगळ्यांना दिली आहे, 10 लाखाची कंपल्सरी, ऑल पीपल वेदर दे आर अफोर्डिंग और नॉट अफोर्डिंग, बिलो पॉवर्टी लाईन असो किंवा 5 ते 10 लाखाची दिली, आणि 100% फ्री कन्सल्टेशन, फ्री ट्रीटमेंट आणि फ्री थेरपी विल बी गिवन टू ऑल द सिटीजन. कालच अनाऊन्स केलं ऑनरेबल PM साहेबांनी. मला वाटते तुमचा जो क्वेश्चन आहे तो ऑलरेडी PM पर्यंत पोहोचलेला दिसतो, त्यांनी ती व्यवस्था केली आहे. आता राहिली की दोज हू कॅनॉट अफोर्ड, मी ऑलवेज त्यांना म्हणतो की तुम्ही स्वतःच्या खिचाकडे बघून जात जा. साधे हॉस्पिटल विल चार्ज यू, BMS हे डॉक्टर MBBS विल चार्ज यू 50 रुपीज कन्सल्टेशन. इफ यू वॉन्ट टू गो टू हायर MD ते 500 राहील, DM कराल तर 1000-1500 राहील. तर जशी नीड असेल तसा लोकांनी स्वतःहून हे करायला पाहिजे की आपल्याला आपली किती ऐपत आहे त्याप्रमाणे आपण कुठे जातात. लोक काय करतात, एकदम हायपाय दवाखान्यात जातात, तिथे म्हणतात आम्हाला काही करा, आम्ही घर विकायला तयार आहे पण आमची ट्रीटमेंट करा, आणि शेवटी बिल देताना म्हणतात तर आम्हाला कन्सेशन द्या. आम्ही तर देतो, माझा स्वभाव आहे कन्सेशन द्यायचा, मी चार्जही करत नाही. पण लोकांची मनोवृत्ती जी आहे, इथे पब्लिक सेन्सिटायझेशन इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज युअर रिक्वायरमेंट, तुमचं जेवढं पांघरून आहे तेवढंच अंथरून पसरा, त्याच्या बाहेर गेलं तर तुम्हालाच द्यावं लागेल. आणि आजकाल आपल्याकडे आदरणीय सर इन्शुरन्स जे केलेलं आहे, लोकांमध्ये जागरूकता नाहीच आहे. मला वाटते तुमच्या थ्रू सगळे जेवढे तुम्ही मेंबर्स आहे परिवाराचे, सगळ्यांनी इन्शुरन्स केला पाहिजे. मेडिक्लेम म्हणा, ते पहिले करून घ्या. मेडिक्लेम केला तर तुम्हाला सगळी ट्रीटमेंट फ्री असते. अमेरिकेमध्ये, UK मध्ये कोणी पे करत नाही, कारण की एव्हरीबडी इज इन्शुअर्ड राईट फ्रॉम बर्थ टू ओल्ड सिटीजन. आपल्या इथे इन्शुरन्सचं प्रमाण तिथे 100%, आपल्या इथे आताही 20% आहे. तर मला वाटते इन्शुरन्स, मी एकच उपाय सांगेल की सगळ्यांनी मेडिक्लेम करून घ्या. कोणत्या कंपनीचा, लाईफ इन्शुरन्स म्हणा किंवा स्टार इन्शुरन्स म्हणा. मी तर 2-3 कंपनीचं करून ठेवलं माझ्यासाठी, जरी मी डॉक्टर, मला चार्जेस घेत नाही. तर इन्शुरन्स सगळ्यांनी केला म्हणजे मग मग तुम्ही VIP दवाखान्यात जा, कुठे जा, तुमच्या इन्शुरन्स कव्हर होईल, आणि गव्हर्नमेंटमध्ये तर फ्रीच आहे सगळं. तर मला वाटते तुमचा जो प्रश्न चांगला आहे, आणि त्याचा विचार आधीच ऑलरेडी प्रेझेंट गव्हर्नमेंट, आय एम व्हेरी हॅपी विथ देम बिकॉज दे आर व्हेरी प्रोएक्टिव्ह इन गिविंग सर्व्हिसेस फ्री ऑफ कॉस्ट or at affordable cost for all the people, whether they are below poverty line or above poverty line. I think that they are taking care. काही काही प्रमाणात अजूनही कमी आहे, कारण आपली लोकसंख्या 140 करोड आहे. तर कधी कधी काय काय रिमोट ठिकाणी अजूनही मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल नाही, पण दिस गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू डू दॅट ऑल्सो विथ प्रोएक्टिव्ह, असं मला वाटतं. तर मला वाटतं की तुमच्या परिवाराच्या सगळ्यांना विनंती असे की त्यांनी नसेल केलं तर आजच किंवा उद्या मेडिक्लेम करून घ्या सगळ्यांनी. राईट फ्रॉम युअर बर्थ, युअर चाइल्ड, युअर फादर, युअर ग्रँडफादर, एव्हरीबडी शुड बी कवर्ड अंडर दॅट. मग तुम्हाला कोणाच्या समोर हात पसरायची गरजच नाही, असं मला वाटतं. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद डॉक्टर साहब, आपने बहुत, यू गॉट द पॉइंट एंड देन यू आंसर्ड इट अकॉर्डिंगली. थैंक यू सो मच. धन्यवाद सर, धन्यवाद. जी धन्यवाद भाई. अगले प्रश्न के लिए है यहाँ पर डॉक्टर विनय हजारे बाबू जी है, इनका प्रश्न करना चाहे. नमस्कार. हा उदय, हा नमस्कार, बोला, प्रणाम. वा वा, तुझं आयुष्यच एक मेसेज आहे. नाही नाही. तमसोमा ज्योतिर्गमय, जे आपण वेदांताचं एक महत्वाचं सूत्र आहे, आणि तू एक पुस्तक लिहिलेलं आहे तिमिरातून प्रकाशाकडे. उद्याकडे या. हा, तर त्या पुस्तकाविषयी तू थोडीशी कल्पना द्यावी, कारण तू आता सगळंच नरेट केलेलं आहे, फक्त टायटल त्या पुस्तकाचं होतं. आणि खूपच आभारी आहे गायत्री परिवार पूर्ण तुझ्यासाठी, आणि तू नेहमीच सगळ्यांना कोऑपरेट करत असतो, ट्रीट करत असतो, आणि एस्पेशली वी आर हॅपी टू वेलकम यू ऑन दिस सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी धन्यवाद, फोरम. धन्यवाद. सो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. एक मिनिट, डॉक्टर विनय हजारेंबद्दल, मी इथे माझे मित्रही आहे, फॅमिली मेंबर आहे, त्यांचे मुलं माझे पेशंट आहे, पण त्यांच्याबद्दल आता त्यांना आवडणार नाही. मी जेव्हा कोमात होतो, मी मॉर्गरकडे ॲडमिट झालो, व्हेंटिलेटर, तर माझा पुतण्या यांच्या अंडर स्टुडंट होता. मला माहीत होतं आय वॉज इन कोमा. व्हॉट ही टोल्ड माय नेफ्यू अमोल बोधनकर, तो इथे पोस्टेड होता यांच्याकडे. तर म्हणजे आता ऑफ द रेकॉर्ड मला सांगायला लागत नाही. त्यांनी म्हटलं, अमोल तुझी ड्युटी तुझ्या काकांवरती आहे, तिथे 24 तास बस, मला उद्या वापस मिळाला पाहिजे, कोमामधनं बाहेर काढता आला. तर त्याची ड्युटी यांनी ऑन ड्युटी लावली कुठे, मॉर्ग हॉस्पिटलला.
एक महिना मध्ये होतो. त्यामुळे मी धन्यवाद देतो विनय आधारे सरांना की त्यांनी मला माहीत नसताना माझ्या पुतण्याची ड्युटी 24 तास लावली आणि त्याला रिपोर्ट करत जा म्हणे सकाळ संध्याकाळ कशी आहे कंडिशन, कोमामधनं बाहेर आला का, काय आला. तर मला वाटते एवढं योगदान त्यांनी केलं, त्यामुळे मी आभारी आहे हजारे सरांचा आणि मॅडमचा. धन्यवाद सर. माझं पुस्तकाबद्दल 2 शब्द घेतो. माझं पुस्तक म्हणजे माझा एक्सपिरियन्स होता. मी कोमामध्ये कसा गेलो, काय झालो आणि त्यापासून उद्बोधन की व्हॉट यू शुड नॉट डू, व्हॉट शुड डू. त्याच्यामध्ये तिमिरातून उदयाकडे मी मराठी पुस्तक केलं आणि त्याचं हिंदी पुस्तक तिमिर से उदय की ओर, आणि आता इंग्लिश झालं आहे तयार. त्याचं टायटल आहे रिबॉर्न डॉक्टर किंवा डेथ डिफाईंग डॉक्टर. आणि त्यांनी डेथला डिफाय केलं असं ते पुस्तक झालं. आता त्याचं रिलीज करायचं आहे. आता ते तिन्ही मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही अवेलेबल आहे. थँक्यू विनय. जी धन्यवाद सर. मैं इस कार्यक्रम के आज के समापन की ओर बढ़ने के पूर्व मैं बहुत ही विनम्रता पूर्वक निवेदन करना चाहूँगा शांतिवन हरिद्वार से जुड़े हुए हमारे वरिष्ठ प्रतिनिधि आदरणीय बाबूजी श्री शरद पारधी जी कि आप हम सबको अपने आशीर्वचन से उद्बोधन करें. आदरणीय पारधी बाबूजी. बहुत बहुत धन्यवाद. मैं बहुत ज्यादा समय नहीं लूंगा, लेकिन मैं अपने मन की बात आपके सामने रखने का प्रयास करूंगा. मैं चाहूंगा कि मैं अपनी बात की शुरुआत गायत्री मंत्र से करूंगा. ओम भूर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. गायत्री परिवार नागपूरच्या विद्यमाने विज्ञान आणि अध्यात्म फोरम द्वारा जे एक केलं होतं आणि ज्याला एक चांगला विषय दिला होता की चिकित्सा पद्धती कालची, आजची आणि उद्याची कशी राहणार आहे. आणि त्यावरती प्रख्यात पेडियाट्रिशियन शिशु चिकित्सक डॉक्टर उदय बोधनकरजीचं फार समर्पक भाषण त्याच्यावरती झालं. त्यांनी एक नवी दृष्टी दिली आम्हा सर्वांना. मला असं अनेक अशा गोष्टी समजल्या ज्या मला त्या यापूर्वी माहीत नव्हत्या आणि मी तसा क्लेमही करत नाही की मला माहिती असाव्यात, परंतु नवीन दृष्टी देणं हे डॉक्टरांचं पहिलं काम आहे आणि ते आपण खूप चांगल्या रीतीने केलं. याबद्दल मी आपले व्यक्तिशः आभार मानतो. या समाजामध्ये माणूस निडर झालेला आहे, बेडर झालेला आहे, बेभान झालेला आहे आणि तो आपल्या गतीने पुढे चालला. त्याला कशाचीच भीती वाटत नाही. भीती वाटते एकाचीच, स्वतःच्या मृत्यूची. आणि त्या स्वतःच्या मृत्यूसाठी तो नेहमी घाबरलेला असो. काही झालं तरी माझा जीव वाचवा आणि म्हणून तो डॉक्टरांकडे धाव देतो. त्या दृष्टीने सगळ्यात विश्वसनीय वर्ग जो आहे समाजामध्ये त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास मनुष्य करतो असा एकच वर्ग आहे आणि तो आहे चिकित्सक वर्ग, डॉक्टर्स. ते कुठल्या पॅथीचे आहेत दॅट अपार्ट. तुमच्यावरती जो विश्वास समाजाने दाखवला, समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने व्यक्त केलेला आहे, ते तुमचं सगळ्यात मोठं गेन आहे. दॅट इज द मोस्ट मॅग्निफिसंट अचिव्हमेंट दॅट अ डॉक्टर हॅज डन. की त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला पुरून उघडायचं आहे आपल्याला. त्या दृष्टीने आपण सगळे काम करतात. आम्ही तुम्हाला मनपूर्वक तुमचे आभार मानतो आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक डॉक्टरचे, प्रत्येक परिजनांचे हा सेमिनार करण्यासाठी असे विषय घेऊन जर आपण सेमिनार केले तर लोकांच्या दृष्टीमध्ये फरक पडू शकेल असं मला वाटतं. हे सगळं बघत असताना मला लक्षात आलं की आपण डॉक्टर जे आहोत, आपण ट्रीटमेंट देतो पेशंटला, त्याच्या शरीराला, त्याच्या मनाच्या ट्रीटमेंटचा आपण विचार करू शकतो का? त्याच्यामध्ये आपण त्याला हिंमत देण्याचा काहीतरी प्रकार आपण करू शकतो. त्याची सकारात्मकता वाढवण्यासाठी काय करता येईल याबद्दल आपण बोलू शकतो का? औषधं तर देतो, परंतु ते एक शरीराला औषध दिलं जातं. मला आठवतं मी जेव्हा गुरुदेवांकडे नेहमी जायचो तर गुरुदेव एक प्रश्न मला नेहमीच द्यायचे, बेटा शरद बता तेरा तन कैसा है, तेरा मन कैसा है. आणि मला अनेक वेळा आठवतं की मी माझ्या डोळ्यात पाणी यायचं, मी म्हणायचं गुरुदेव मेरा शरीर तो अच्छा है,
मेरा तन अच्छा है लेकिन मेरा मन बहुत खराब है। तो गुरु ने कहा बेटा मन को बनाना तो सबसे बड़ी चीज है, अगर मन अच्छा हो जाएगा तेरा तन भी अच्छा हो जाएगा. याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे असं मला वाटतं. आणि ज्या ज्यावेळेला मी गुरुजींच्या संपर्कात आलो, हा त्यांचा पहिला प्रश्न असे की तेरा तन कैसा है, तेरा मन कैसा है. त्या दृष्टीने आपण काय करू शकतो का, आपण पेशंटला हिंमत कशी देऊ शकतो, त्याला कसं सकारात्मक देऊ शकतो, त्याच्या विचारांमध्ये फरक करता येऊ शकतो का, कारण त्याचा पूर्ण विश्वास डॉक्टर संस्थेवरती आहे. आज डॉक्टर विश्वासून जो माणूस तुमच्याकडे येतो तो शारीरिक दृष्टीने येतो, परंतु त्याला सपोर्ट करण्याचं काम मात्र आपल्याला त्रिविध करायला पाहिजे. आणि असं माझ्या दृष्टीने एक माझ्या लक्षात आलं की आपण जसं मृत्यूला जे मृत्यूला घाबरत नाहीत ते त्यांना रोग होत नाही, जे असं फिकर करत नाहीत ते आपल्या मृत्यूवरती अधिकार जाऊन आहेत, त्यांना लाभ मिळालेला आहे. आणि त्या आपल्याला हे सगळं ते करायचं ते आपल्याला लिमिटेड वेळेच्या अंतर्गत पूर्ण करायचं आहे. अशा वेळेला आमचे जे संत होते, माझा आवाज वीडियो आपका पॉज हो गया. आपका वीडियो बंद हो गया है. आपका वीडियो ऑफ हो गया बाबूजी, आवाज भी बंद है. फोन संभवतः बाबूजी का फोन शायद किन्हीं कारणों से स्विच ऑफ हो गया है. इस कारण तकनीकी व्यवधान आने के कारण क्षमा चाहते हैं. अब कार्यक्रम के समापन की ओर बढ़ते हैं, लेकिन इसके पूर्व ही जैसे अभी जानकारी हुई बातों के बीच में कि आज डॉक्टर उदय बोधनकर जी भाई साहब का मैरिज एनिवर्सरी है, तो हम
3 बार गायत्री मंत्र और 3 बार महामृत्युंजय मंत्र से प्रार्थना करेंगे। आपके सुखी दाम्पत्य जीवन की प्रार्थना करते हुए सभी परिजन जो जुड़े हुए हैं सभी से निवेदन है वहाँ अपनी जगह से ही 3 बार गायत्री महामंत्र और 3 बार महामृत्युंजय मंत्र से प्रार्थना के द्वारा आपकी लंबी दाम्पत्य जीवन, सुखी दाम्पत्य जीवन की प्रार्थना कर। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। समस्त गायत्री परिवार, अखिल विश्व गायत्री परिवार की ओर से आप दोनों को बहुत बहुत शुभकामनाएं। आपका आशीर्वाद हम सब पे ऐसे ही बना रहे। मैं
शांति ब्रह्म शांति सर्वगम शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि ओम शांति 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 सर्वारिष्टसु शांतिर्भवतु। धन्यवाद। सभी जो प्रश्नकर्ता थे उनके भी बहुत ही अच्छे प्रश्न थे और उनका समझ में आ रहा है कि वो भी कैसे पूरे ह्यूमैनिटी के लिए वर्क करना चाहते हैं।